जसं डॉक्टरकडे आपण नाही का, या डॉक्टरकडे गेला होती तब्येत बिघडली राहतच नाहीये, ते म्हणतात मागे काय गोळ्या घेतल्या दाखवा, मग ते बघतात हा, तसं मी काम करतो. तुमचं दुखणं कुठे आहे इथंच कळून जातं की तुम्ही काय काय केले. त्याच्यावरती तुम्ही मग कळतं कुठलं पुस्तक, फक्त ते खरं लिहायला पाहिजे. कसं माझ्याकडे एवढे पुस्तकं आहेत, मग काही पुस्तकं नसतील तर ते मी सांगतो, आणि जर काही असतील ती वाचायची नाही ते पण सांगतो की वाचू नको, किंवा काय असतील त्याच्यातले एवढे टॉपिक कधी देखील सांगतो की इतकं स्पेसिफिक केल्यानंतर रिझल्ट येत असते. कुठली एक्झाम असो, राज्यसेवा असो, कंबाईन असो, सरळ सेवा असो. ओके, नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जबरदस्त गोष्ट बघणार आहोत की युट्यूबवरती किंवा महाराष्ट्रात असा व्हिडिओ तुम्हाला सापडणार नाहीये की काय की स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होईल का. म्हणजे असं तुम्ही भरपूर उदाहरणं पाहिली असतील की वर्ष 2 वर्ष क्लास केले तरी देखील अपयश आलं. पण युट्यूबवरती जेव्हा टॉपर लोकांचे जेव्हा इंटरव्ह्यू बघितले ते म्हणतात मी कुठल्याच पद्धतीचा कुठलाच याचा विषयाचा क्लास लावला नव्हता. एखादा इंग्रजी मॅथचा लावला असता, एखादा विषयाचा, तेवढाच ते लावतात. संपूर्ण असं कुठेतरी गेलो 2 वर्ष मस्तपैकी ऐकलंय आणि मी तिथे जाऊन अभ्यास केलाय असं कुठेही काही मोजके अपवाद सोडले तर तुम्ही बघितलं असेल. मग हे क्लास लावला पाहिजे का, किंवा क्लास लावायला शिकवत नाहीत का. तर तसं सगळं याच्याबद्दल मी डिटेल पद्धतीनं आणि एकदम कटू पण खरं, म्हणजे कटू आहे पण सत्य आहे ते बोलणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्लास केला असेल तर तुम्हाला समजून जाईल मी काय बोलतोय की अरे हे तर बरोबर बोलतायत. जर तुम्ही क्लास केला नसेल तर ह्या गोष्टी जर क्लास लावण्याच्या आधी तुम्ही बघा, त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी बनवा, तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार आहे. बघा, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण क्लास का लावतो हे पहिल्यांदा समजून घ्या. ओके, क्लास लावणं म्हणजे काय, क्लासवाले शिकवत नाहीत का, शिकवतात, ते सगळं शिकवतात, काही होत नाहीये. सगळं शिकून देखील, सगळ्या नोट्स देऊन देखील विद्यार्थ्यांना मार्क का पडत नाहीत. मग तुम्हाला ते पेपर सॉल्व्ह करत नसतील, तसं नाहीये. ते पेपर पण सॉल्व्ह करतात, ते टेस्ट पण देतात, सगळं करतात. पण मेन सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे असते डायरेक्शन. ही म्हणजे सपोज तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करताय तर त्याची आली बुक लिस्ट, मग तुम्ही कंबाईनची सोबत करताय, दोन्ही एक्झाम सोबत प्रिपरेशन करताय, तुमचा कार्यक्रमच होणार. तुम्हाला कसं काय, कंबाईन पूर्व परीक्षेची डिमांड वेगळी आहे, राज्यसेवेची वेगळी आहे. दोन्ही एकत्र केलं अभ्यासाचा आवाका वाढतो. तुम्ही असं कसं, दोन्हीचा सिलेबस वेगळा आहे, राज्यसेवेचा एवढा सिलेबस आहे, कंबाईनचा एवढा आहे. ओके, दोन्ही घ्याल तर दोन्ही एवढा होऊन जातो, जास्त प्रमाण वाढतं त्याचं. एक नॉर्मल तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून सांगितलंय. ओके, त्याच्यामुळे एक एक्झाम काय ती फिक्स करा की राज्यसेवा पुढचे 1 वर्ष किंवा 2 वर्ष याच एक्झामचा अभ्यास करणं हे फिक्स करायचं. याचा अर्थ दुसरी एक्झाम द्यायची नाही का, सगळ्या एक्झाम द्यायच्या, अभ्यास फक्त एका एक्झामचा करायचा. 1 वर्ष 365 दिवस ही डायरेक्शन झाली. त्यासाठी कुठली पुस्तकं वापरायची हे कोणी नाही सांगत. म्हणजे क्लासमध्ये लिहून देतात हा, पण कोणी असं बोलणार नसतं की आता समजा मी आहे एक पर्सनल मेंटॉर आहे, तुम्ही माझी मेंटॉरची बॅच घेतली आहे समजा, एक्झाम्पल, तुम्हाला आठवड्याला किंवा दररोज असं मेसेज करून आठवड्यात कॉलिंग टाईम घेऊन तुम्ही बोलू शकता. पण तसं असतं का, काही प्रमाणात नसतंच, मोठ्या प्रमाणात. पण माझा उद्देश काय, क्लास लावू नका असं माझं म्हणणंच नाहीये. क्लास लावा, गरजेनुसार लावा, ज्या ज्या विषयाचं लावा ते लावा, पण सोबत तुम्हाला डायरेक्शन असणं गरजेचं आहे. डायरेक्शन असणारी बॅच गरजेची आहे. इथे काही माझी जाहिरात करायला नाही आलेलं. भरपूर विद्यार्थी असे आहेत की 2-2 वर्ष दिल्लीला राहिलेले, पुण्यात भरपूर इकडे तिकडे राहिलेले आहेत, 2-2 वर्ष बॅचेस केल्यात, पण डायरेक्शनच नाहीये. चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतायत आणि ते नंतर म्हणतायत की सर तुम्ही भेटले म्हणून जबरदस्त झाला, आता अभ्यास चांगला होतोय, 2 वर्ष तुम्ही आम्हाला भेटलेच नाही, कळालंच नाही. हे वेळ वाया जातोय. म्हणजे क्लासमध्ये शिकवलेलं काय चुकीचं शिकवलं का नाही, बरोबरच शिकवलं, पण आम्हाला डायरेक्शनच नव्हती, काय करायचं काय सोडून द्यायचंय हे आम्हाला माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम झालेला आहे. ओके, वीकली आणि याच्यात तुम्ही फीडबॅक दिला पाहिजे. समजा तुम्ही आता माझी पर्सनल मेंटरशिप बॅच घेतली, कुणाची घेतलेली असेल, किंवा या आठवड्यात मी हे केलंय सर, माझा असा 8 दिवसाचा प्लॅन आहे, हा माझा 15 दिवसाचा प्लॅन आहे, चेक करून देता का. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही एकदम फ्रेशरच आहात तर तुम्हाला तसा प्लॅन पण बनवून देता येईल की 8 दिवसाचा हे करा, की तुम्ही बनवला त्याच्यात काही चेंजेस करून देता येईल. अशा पद्धतीने पण विद्यार्थी म्हणतात की सर मला प्लॅन बनवून द्या, तू प्लॅन बनव, त्याच्यानुसार मी तुला चेंजेस करून सांगतो. ओके, हे असं आहे. म्हणजे आपण ज्या नोट्स काढल्यात समजा त्या कुणाकडून तरी चेक करून घ्यावे लागतील ना, कोणी घेतच नाही. आता हे ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरून काय होतं, एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो. ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरून ते आपण सहज पद्धतीनं त्याचा फोटो काढून डायरेक्ट व्हॉट्सअपला पाठवू शकतो. समजा बॅचचे विद्यार्थी आहेत, आता भरपूर जण मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो की अशा पद्धतीने नोट्स काढू नका, किंवा स्टेटसला टाकतो की चुकीच्या पद्धतीने, म्हणजे पुस्तकात जे आहे तेच लिहितात आणि लिहिण्यातच वेळ जातो, जुने प्रश्न वाचत नाहीयेत, त्या पद्धतीने त्याला समजून घेत नाहीयेत, ह्या गोष्टी चुका होतात हे कोणी सांगणारं नसतं. आपण समजा एक जस्ट एक्झाम्पल घेऊया, समजा इकॉनॉमिक्सची बॅच केली आहे तुम्ही, की इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्सची बॅच केली की इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलं म्हणजे सगळी ते याच्यातले आउट ऑफ मार्क आले असं होत नसतंय. पुस्तक घेतल्यानंतर त्याच्यातले कुठले टॉपिक माझ्या एक्झामला फोकस आहेत, राज्यसेवेला वेगळे आहेत, कंबाईनला वेगळे आहेत, त्याची डिमांड ओळखायची आहे मला,
ते कंबाईनचे प्रश्न आहेत ते वाचायचे, त्याच्यानुसार त्या टॉपिक वेगळे आहेत त्याचे, ते मला करायचे. राज्यसेवेचे वेगळे आहेत. दोन्हीचं इकॉनॉमिक्स पुस्तक सारखंच आहे, अप्रोच वेगवेगळा आहे, डिमांड वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या टॉपिकला ही आहेत. हे कधी कळणार आहे? हे पर्सनल मेंटॉरशिपमध्ये कळतं. बॅच इकॉनॉमिक्स हा विषय शिकवला जातो क्लासेसमध्ये, कुठलेही असेल, पण स्पेसिफिक त्या एक्झामची डिमांड जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला होणार नाही. म्हणजे आपली डायरेक्शन त्या एक्झामच्या फोकस पॉईंट ऑफ व्ह्यूने होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप मोठी गोष्ट बोलतोय, तुम्हाला कळत नसेल कदाचित. तुम्ही विषयाला फोकस करता की इकॉनॉमिक्समध्ये मला हे घ्यायचे आहेत, नाही, इकॉनॉमिक्सच्या कंबाईनच्या याच्यात मला मार्क घ्यायचे आहेत, हे असलं फोकस असला पाहिजे. इकॉनॉमिक्सच्या राज्यसेवेचे हे असलं पाहिजे, अशा पद्धतीने गेलं पाहिजे. मॅथ आणि रिझनिंगमध्ये मला टॉपिक जमले पाहिजेत, ना की मला मॅथ आणि रिझनिंग सगळंच जमलं पाहिजे. नाही, त्या एका तासामध्ये मला तेवढं जमलं पाहिजे कंबाईनसाठी, की सोपे सोपे टॉपिक एवढे काही खूपच अवघड आहेत की जमले पाहिजे. ही स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, ही बुकलिस्ट असली पाहिजे. इकॉनॉमीसाठी 2-2, 3-3 पुस्तक घेतले, पॉलिटीसाठी 2-2, 3-3 पुस्तक घेतले. याच्यात समजा 15 पैकी 2 प्रश्न नाही सापडले, 12-13 पडतायत, ठीक आहे ना. नाही, मला अजून 3 प्रश्नांच्या मागे लागायचंय, मग बाकीच्या विषयांचे मार्क कमी होतात. हे कुठंच असं शांत बसून कोणी विचार करत नाही की चुकतंय काय, हे कळतंय की माझं चुकायलंय, मग कुणाला बोलू? बाजूमध्ये लॅबमधलं बोललं ते काहीतरी वेगळं सांगतंय, वेळच नाहीये. मग हे ऑथेंटिक सांगण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमच्याकडे डायरेक्शन देणारा, जसं अर्जुनाला डायरेक्शन देण्यासाठी श्रीकृष्ण होते, तसे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येकाला डायरेक्शन देण्यासाठी प्रत्येकाचा एक हक्काचा श्रीकृष्ण असले पाहिजे श्रीकृष्ण. ओके, मी स्वतःला काही श्रीकृष्ण म्हणून घेत नाही, पण एक सारथी असले पाहिजे. आपल्या रथाला कोणतरी सारथी असलं पाहिजे की त्याच्यावरती आपण ठेवलं पाहिजे, की विश्वास ठेवला पाहिजे का बाबा डायरेक्शन. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. ओके, मी माझा मोठेपणा सांगत नाही. तुमच्याकडे दुसरं कुणी असेल, एखादा अधिकारी असेल, कुणी असेल, ही मिळत नाहीये, की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक त्याचा फायदा झालेला आहे. की आला प्रश्न, माझ्या मनात प्रश्न आला की असं सर, हे मला वाटतं की सर हे नवीन मार्केटमध्ये पुस्तक आले, घेऊ का? नाही, एक व्हॉट्सअपला फोटो पाठवला, सकाळी पाठवला, लगेच 1 तासात 2 तासात रिप्लाय येऊन जातो. आपलं काम तमाम. मनात प्रश्न आहे, उत्तर येऊन जाईल. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बुकलिस्ट. मी आधी माझ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, बॅच घेतल्यानंतर एक कागद घ्यायचा आणि त्या कागदावर बुकलिस्ट लिहायची मला पाठवायची. पहिलं काम ते मी सांगतो. जसं डॉक्टरकडे आपण नाही का, या डॉक्टरकडे गेला होती, तब्येत बिघडली, राहतच नाहीये, ते म्हणतात मागे काय गोळ्या घेतल्या दाखवा, मग ते बघतात, हा. तसं मी काम करतो. कारण की तुमचं दुखणं कुठं आहे इथंच कळून जातं की तुम्ही काय काय केलंय. त्याच्यावरती तुम्ही मग कळतं कुठलं पुस्तक. फक्त ते खरं लिहायला पाहिजे. कसं माझ्याकडे एवढे पुस्तकं आहेत, मग काही पुस्तकं नसतील तर ते मी सांगतो, आणि जर काही असतील ते वाचायचे नाही ते पण सांगतो की वाचू नको, किंवा काय असतील तर त्याच्यातले एवढे टॉपिक हे देखील सांगतो. हे इतकं स्पेसिफिक केल्यानंतर रिझल्ट येत असते. कुठलीही एक्झाम असो, राज्यसेवा असो, कंबाईन असो, सरळ सेवा असो. ओके, एक महत्वाची गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे स्टडी अनालिसिस स्कीम आहे. 8 दिवसात काय अभ्यास केलाय. मी 8 दिवस झालं फक्त हिस्ट्रीज घेऊन बसलो आहे, मला काहीच कळत नाहीये. प्राचीनांमध्ये घेऊन बसलोय. मी 8 दिवस झालं फक्त करंट अफेअर्सच वाचतोय. मी दररोज किती विषयाचा अभ्यास करावा. ओके, मी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, मी शनिवार रविवार काय करावं, मी पेपर सॉल्व्ह करावे का. काही जण मला मेसेज करतात की आजपर्यंत कंबाईनचा काहीच अभ्यास नाही, तुमची टेस्ट सिरीज आणि एक्सप्लेनेशन घेतलं तर मी पास होईल का. आजपर्यंत किती अभ्यास झालाय, काहीच नाही, 0. मी होत नसते, घेऊ नकोस. ही स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व मी आहे. की बा टेस्ट सिरीज घेऊ का सर, माझी टेस्ट सिरीज विकली जाईल, पैसे होतील. ते म्हणतात, मी म्हणलं तू काय अभ्यास केला तर मला काहीच नाही, तुमचे फक्त टेस्ट पेपर घेतो, प्रिंट करतो, सॉल्व्ह करतो, जातो, वाचतो. काय फायदा होणार आहे तुला, तुझा अभ्यास 0 आहे. तेव्हा नाही आहे. हा, तू 4 महिने झाला, 6 महिने झाला अभ्यास केला असतात, तेव्हा तुला त्याचा फायदा होईल. इतकं स्पष्ट पद्धतीने मी सांगतो. हे नवीन विद्यार्थ्यांसाठी पर्सनल मेंटॉरशिप जी भानगड आहे, किंवा एक मेंटॉरशिप, खूप वरदान आहे. आणि जे जुने विद्यार्थी आहेत की स्कोर वाढतच नाहीये, खूप अभ्यास व्हायलाय, तर आता कुणी असेल मार्केटमध्ये फुकट 1-2 असं कॉलवरती कोण सांगणार आहे रे फुकट. आजकाल फुकट कुठं भेटते. आता एवढं डिजिटल बोर्ड सगळं असं, सगळं सेटअप वगैरे, ते फुकट येतं का. तर फुकट कोणी सांगत नसतं. नॉर्मल काय आहे युट्यूबवरती, आणि युट्यूबवरती देखील सगळं खरं सांगता येतं का. ते ॲपमध्ये सांगता येतं, कॉलवरती सांगता येतं. आता युट्यूबवरती मी सांगतो की हे एवढं नका, त्या पब्लिशरला राग येईल की असं आहे. पुस्तक जबरदस्त आहेत, ते एक्झामच्या डिमांडसाठी एवढंच वाचायचं. याच्यातले हे 4 चॅप्टर वाचायचे, एवढेच. या पुस्तकाचे 15 ते 20 टॉपिक वाचायचे, बाकीच्या 40-45 आहेत ते वाचायचेच नाहीयेत. हे इतकं पद्धतीने ते जमलं पाहिजे, ते विचारलं पाहिजे, त्याच्यावरती अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच महत्वाची आहे. भरपूर विद्यार्थी नोट्स काढतात, बघ लिहिण्याचाच वेळ जातो. नंतर त्याला 2 वर्षांना काहीतरी कोणतरी विचारतं, मला भरपूर जण, मी म्हणतो की तुम्ही नोट्स कशा काढतात पाठवा, विद्यार्थी पाठवतात, नोट्स काढणं बंद करून टाक. पुस्तकावरती अंडरलाईन कर, आणि कुठं अंडरलाईन कर, जिथं आयोगानं प्रश्न विचारला तिथंच अंडरलाईन कर, बस संपला विषय. त्याचा वेळ वाचतो, तिथंच तो अंडरलाईन करतो, जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करतो, तो सांगतो, फीडबॅक देतो, आठवड्यात हे झालं, असा फीडबॅक देणं गरजेचं आहे.
फीडबॅक दिल्यानंतर कळतं, मी रिप्लाय देतो व्हॉट्सअपवरती 100% दररोजच्या दररोज रिप्लाय होतात. एखाद्या वेळेस काही काम असेल तर आजचा उद्या रिप्लाय, बस कॉलिंगचा टाइम देतो. त्यावेळेस एखाद्या वेळेस जर खूप कॉल आला तर नाही रिसिव्ह झाला, परत पुढच्या वेळेस त्यांना मेसेज करायचा, पुढच्या वेळेस त्याला कॉलिंगचा टाइम. हे महत्त्वाचं आहे, बोलणं गरजेचं आहे. एक शिक्षक असला पाहिजे, तो आपला पहिल्यांदा मित्र असला पाहिजे, की फ्रेंडली टॉक असला पाहिजे, पुढे बोलणार आहे त्याच्याबद्दल, की दिलखुलास बोलणं गरजेचं आहे शिक्षकांसोबत, की माझ्या मनात हे बस असं आहे. काही जण सांगतात सर गर्लफ्रेंड सोडून गेली, किंवा लायब्ररीमध्ये गेल्यानंतर एक मुलगी आवडती आहे, काय करू, तुला कधी बोललास का तिला? नाही म्हणा, आजपर्यंत कधीच नाही बोललो, मी विषय सोडून दे, काही दिवस होईल तुला त्रास, पण बोलू नकोस. जर बोललास तर तुझी दोस्ती होईल, तिच्या कामासाठी तुला ती हे ठेवेल, आणि तुझा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. आता ते विद्यार्थ्यांना मेसेज, सर बोललो नाही, ते मला लॅब बदलो का? मला काहीच बदलायचं नाही, लॅब नाही बदलायची, काहीच नाही, त्याच लॅबमध्ये जायचं, पण बोलायचं नाही. की आजपर्यंत तुला बोलली नाही ना? नाही, मला आजपर्यंत नाही बोलली. तू देखील बोलायचा ट्राय करू नकोस. जर बोललास तर फसलास म्हणून लक्षात ठेव. मग त्यांना आता 2 महिन्याचा मेसेज आला की नाही सर आता मी बोललेलो नाही, ओके सगळं. हे इतकं असलं पाहिजे. काही जण म्हणतात की मग काही माझ्या म्हणजे सेक्सबद्दल विचार येत आहे वाईट, असं काय करू? त्याला सांगितलं मेडिटेशन कर, किंवा तुझी एनर्जी जी अशी लईच हे व्हायली, थोडेसे जिममध्ये जाऊन 2 तास हे कर. त्या पद्धतीनं कोण सांगते? खूप खूप मनात प्रश्न असतात की अभ्यासाला बसतोय, अभ्यासच करावं वाटत नाही, सगळे डोक्यात विचार येत आहेत. हे बोलण्यासाठी पण कोण आहे? ओके, ही बोलण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी पर्सनल मेंटॉरशिप बॅच असणं गरजेचं आहे. त्या बॅचमध्ये ॲडमिशन असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला एक मेंटॉर, एक कृष्ण तुमच्या लाईफमध्ये पाहिजे. कुणी असेल, मीच म्हणून म्हणत नाही, कुणी असेल त्याच्याजवळ तुम्ही व्यक्त झाले पाहिजे. सर असं वाटायला, एक मेसेज टाकला, कॉलिंग टाईम घेतला, बस सफिशियंट, मी फ्लोमध्ये लागलो अभ्यासाला. एक जाहिरातचा भाग म्हणून सांगतो, कारण की विद्यार्थ्यांना भरपूर माहिती होत नाही, आणि ते म्हणतात की तुम्ही मला भेटलेच नाही ना, खूप उशिरा भेटले. त्यांच्यासाठी सांगतो, हे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे, कमी वेळेत कसं वाचावं, हे युट्यूबलाच व्हिडिओ टाकलाय. त्याची बॅच पण आपली उपलब्ध आहे, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह, नॉमिनल फीसमध्ये उपलब्ध आहे. ओके, त्याच्यानंतर गुलाल बॅच, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप बी सी, टू द पॉईंट टीचिंग, पर्सनल मेंटॉरशिप आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज हे बॅचचे फीचर्स आहेत. त्यांना तयारी करायची असेल ते जॉईन करू शकता. फोर्स नाहीये, ज्यांना माहिती नसतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ. म्हणजे तुमची टीचिंगची बॅच नॉमिनल तुम्ही कुठे लावा, काही प्रॉब्लेम नाहीये. पर्सनल मेंटॉरशिपची बॅच तुम्ही माझ्याकडे लावू शकता. कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा सरळ सेवा, कुठल्या एक्झामसाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती. ही सुपर 60 बॅच, राज्यसेवा पूर्व परीक्षा. ओके, टू द पॉईंट टीचिंग, पर्सनल मेंटॉरशिप, एक डायरेक्शन असणं गरजेचं आहे. ओके, आणि काही टीचिंगचे देखील याच्यात व्हिडिओ आहेत, असं नाही की सगळं पर्सनल मेंटॉरशिप आहे, टीचिंगचे देखील व्हिडिओ आहेत. ओके, तिन्ही फॉर्मॅटमध्ये मी घेतो, की टू द पॉईंट टीचिंग, पर्सनल मेंटॉरशिप आणि टेस्ट सिरीज या बॅचमध्ये फ्री मिळून जाते. ओके, बाकी आपल्या फॉरेस्ट ॲग्रिकल्चरल ऑप्शनल वगैरे त्याच्या देखील आहे, किंवा कंबाईनच्या टेस्ट सिरीज वगैरे बाकी आहेच. आणि ज्या विद्यार्थ्यांना माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील त्यांनी 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करायचा. तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या डिग्रीचं नाव पाठवायचं, पासआउट वर्ष, तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल, तुम्हाला व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील. ओके, हा जाहिरातचा भाग आहे, सांगणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला मध्ये तुमची जाहिरात करताय, माझी जॉईन करा असं म्हणत नाहीये, तुम्हाला ज्यांची करायची त्यांची करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही क्लासेस सोबत एक डायरेक्शन घ्या, कुणाला तरी एक डिपेंड राहा त्याच्यावरती. डिपेंड म्हणल्यापेक्षा त्याला एक जबाबदार राहा, धाक असला पाहिजे की हे असं झालं पाहिजे, विचारा, मेसेज करा, अशा पद्धतीनं राहिलं पाहिजे. आणि हे बॅच केल्यानंतरच कुणी सांगतात लिटरली. मग एखाद्या शिक्षकाला कॉल केला, 1-2दा करतील, ते काही त्यांना प्रॉफिट असेल तर मला जास्त मग हे करतील, बोलवतील, या असं असं. ओके, किंवा मलाही असेल मी तसं करेल. ओके, 100% गोष्टी प्रॉफिटसाठी नाही करता येत, पण प्रॉफिट लागेलच ना, ठीक आहे, जास्त नाहीये, नॉमिनल खर्च काढण्यापुरता त्या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके, व्हॉट्सअपवरती मला तुम्ही मेसेज करू शकता, तिथे बॅचच्या डिटेल्स वगैरे तुम्हाला त्या पाठवून दिले जातील. मेन महत्त्वाचं आहे, टीचिंगचे व्हिडिओ जे असतील त्याचा लिमिटेड वापर करा. ओके, 2-2 वर्ष आपण क्लास करतो, क्लासवाले शिकवतात का? 100% शिकवतात, काही वाद नाही त्याच्याबद्दल, आपल्याला काही कुणाला टीका करायची नाही, आणि ते शिकवतातच. पण ते जातोय, बसतोय, ते लिहून घेतोय, त्याच्यातच वेळ चाललाय. थिंकिंग कधी होतंय? थिंकिंग होतच नाहीये. प्रत्येक विषयाची व्हिडिओ, आता एखाद्या XYZ कोणाची बॅच घेतली, त्याच्या समजा 250-300 व्हिडिओ, एक्झाम्पल सांगतोय, की 150, ते व्हिडिओ पाहण्यातच आहे, त्याच्यात थिंकिंगच होत नाही. किंवा इकॉनॉमिक्समध्ये किंवा पॉलिटीमध्ये किंवा पर्यावरणमध्ये, मी आता 11वी-12वीच्या स्टेट बोर्ड पर्यावरण शिकवलेलं आहे. घोरपडे सरांचं पुस्तक पाठीमागच्या 3, 1, 2 असं शिकवलंय विभागानुसार. पहिल्या पानापासून घेत बसलं तर याला काय जाईल, पहिलं आहेच महत्वाचं, पहिलं विभाग, दुसरा कमी महत्वाचा आहे, तिसरा खूप महत्वाचा आहे. हे तिसऱ्यापर्यंत जाईपर्यंत याचं पुस्तकच वाचणं होत नाही, स्टेट बोर्डपर्यंत हे जातच नाही. स्टेट बोर्डमधून ॲज इट इज प्रश्न येतात, जुने प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन हे वाचतच नाही, फक्त व्हिडिओ असे व्हिडिओ पाहण्यातच वेळ जातोय. पण जे डायरेक्शन, स्वतः थिंकिंग बसणं गरजेचं. इथं प्रश्न, ह्या प्रश्नात हे चुकवलंय, इथं वर्ष चुकवलंय, इथं मॉनिटर करा नाही तर हे पाहिजे, अशा पद्धतीचे ट्रॅप टाकतोय आयोग. आपण त्याच गोष्टीत घुरपडून पडलोय की
पुस्तक वाचायचं, हे मला हे स्कोर वाढत नाही, मी त्याच्यावरती देखील युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे आता, की शांतीत क्रांती करा आणि कशा पद्धतीने आयोगाचा ट्रॅप येतोय याच्यावरती देखील व्हिडिओ टाकणार आहे. 1-2 दिवसात येऊन जाईल त्याच्यावर. आयोगाचे ट्रॅप ओळखा, की डोके शांत असल्याशिवाय किंवा असं कोणतरी मेंटॉर असल्याशिवाय त्याच्यात आपलं त्याचे व्हिडिओ टाकल्यानंतर ते पाहिल्याशिवाय, त्याच्यावरती थिंकिंग केल्याशिवाय, दररोज प्रश्न सॉल्व्ह केल्याशिवाय त्या गोष्टी होत नसतात मित्रांनो. ओके, फक्त अभ्यास केल्याने स्पर्धा परीक्षा क्रॅक होते असं नसतं. सगळ्या गोष्टी जुळून आणायच्या असतात. पुस्तकं वाढवल्याने स्कोर वाढतो असं नसतं. एकच पुस्तक, मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन, क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन, किंवा नवीन असेल एकदम तर टॉपिक क्वेश्चन टॉपिक, हे यशाचा मार्ग आहे. ओके, ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टीचिंग आहे, टीचिंगचे व्हिडिओ आहेत, हे लिमिटेड यूज करा. पहा गरजेनुसार, मला गरज आहे का बघा. नाही तर मला पर्यावरण कळतंय, सगळेच व्हिडिओ पर्यावरणचे बघतोय, प्रत्येक पॉलिटिक्सचं सगळं बघतोय, इकॉनॉमिकचं सगळं प्रत्येकाचे व्हिडिओ, वर्ष झालं फक्त व्हिडिओ बघतोय, कधी थिंकिंग करायला यायला वेळच भेटला नाही की बाबा पर्यावरणचे एवढे टॉपिक महत्वाचे, इकॉनॉमिक्सचे एवढे आहेत. नंतर कळलं ही सगळ्या बॅच, या विषयाची बॅच होती. मी फक्त कंबाईनच करतोय का राज्यसेवाच करतोय, मला एवढे टॉपिक महत्वाचे होते, मी सगळंच वाचतोय, कंबाईनचे, मेन्सचे, राज्यसेवा सगळं करतोय, मला पुस्तक टार्गेट करायचंय, मला सगळं नॉलेज घ्यायचंय. अशा पद्धतीचे भरपूर विद्यार्थी असतात. चुकीच्या पद्धतीने डायरेक्शन जाते. ही त्याच्यामुळे म्हणतोय की क्लास न लावता अभ्यास होईल का. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये असतील, ह्या क्लिअर असतील तर त्या क्लासचा फायदा होतो. ओके, तुम्हाला फायदा म्हणतोय, क्लासवाल्याला फायदा होणारच आहे, तुम्हाला त्याचा फायदा होतो. क्लास लावला तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथून त्या घेणं गरजेचं आहे, मग तेव्हा त्याचा फायदा होतो. फक्त घेऊन ठेवून दिल्यात काही फायदा होत नाही. मला युद्धाला जायचं, मी 2 तलवारी विकत घेतल्यात, 2 ढाल घेतल्यात, अजून हे घेतलंय, अजून ते वेगवेगळे साहित्य घेतलेत आणि ठेवून दिलेत, मला फक्त तलवारही चालवता येईल. असं तलवार घेतलं तर माझा असा हात दुखायलाय मग, कारण की शक्तीच नाही ना, शक्ती कमावलीच नाही. ही घेण्यातच ही घ्यायला की ही घेऊ ते घेऊ, ही स्वस्त भेटायला, हे भेटायले, इथं पुस्तक हे 50% भेटायले, इथे हे भेटायले. अरे हायचंच पुस्तक वाचायचं राहिलं तुझं मागचं, ते कधी वाचणार आहेस तू. ओके, हे तळमळीनं मी तुम्हाला सांगतोय, एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय, एक मित्र म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पटलं तर घ्या, नाही तर नका घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. वर्षभरानंतर ही गोष्ट तुम्हाला पटणारच आहे. नंतर कुठेतरी डोक्यात येईल, कोणतरी होतं युट्यूबला, कुठेतरी व्हिडिओ पाहिला होता, कोण होतं ते, तर नाव आताच वाटलं तर ती व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कुठे एक टेलिग्राम चॅनल उघडा तुमचं तिथं टाकून ठेवा. वर्षभरानंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला माझी आठवण येणार आणि तेव्हा तुम्हाला कळेल सर बोलले होते, खरं होतं, आजपर्यंत वेळ गेला, पण आता नाही, आता आपण परफेक्ट पद्धतीने कामाला लागू. ओके, 1-to-1 डिस्कशन झालं पाहिजे तुमचं पर्सनल मेंटॉरसोबत, कॉलिंगवरती, मेसेजवरती. आजपर्यंत किती विद्यार्थी असे आहेत की ते शिक्षकाला बोलले नाहीच आहे, ते बोलल्याशिवाय, डिस्कस केल्याशिवाय, बुकलिस्टचा व्हिडिओ ॲपमध्ये पाहिल्यानंतर, युट्यूबला पाहिल्यानंतर, वेगवेगळे स्ट्रॅटेजी, प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी लेक्चर मी टाकतो. इकॉनॉमिक्स असेल, कुठलं टॉपिक काय हे करा, हे बघितल्यानंतर ते लिहून काढतात विद्यार्थी, आणि ते लिहिल्यानंतर त्याच्यावरती थिंक करतात आणि मग कळतं की याला एवढे टॉपिक महत्वाचे आहेत, एवढंच हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, तेव्हा गोष्टी वर्क होत असतात. नाहीतर गेलो बसलो क्लासला झालं, ते गरजेचं आहे, क्लासला जायचं गरजेचं आहे, बसणं गरजेचं आहे, शिकणं सगळं गरजेचं आहे, पण 1-to-1 बोलणं देखील गरजेचं आहे. ते ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर सोपं झालेलं आहे. ऑफलाईनमध्ये सगळे बसलो समोर, सगळ्याच गप्पा मारलो, 2-2 दिवस पुरणार नाहीत, पण ऑनलाईनमध्ये सिलेक्टिव्ह असतं. मेसेज आला, आपण 2 तासांनी एकदाच सगळ्यांना रिप्लाय देऊ शकतो, कॉलिंगचा टाइम देऊ शकतो, त्यावेळेस बोलू शकतो, त्या सगळ्या गोष्टी वर्क होत असतात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला, त्याच्यानंतर दिलखुलास बोलणं गरजेचंच आहे. म्हणजे असं आता काही पर्सनल गोष्टी असतात, सगळ्याच पर्सनल गोष्टी सॉल्व्ह माझ्याकडून होणार नाहीत, पण शक्य होईल तेवढा मी त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, नॉर्मली पण करतो. ओके, ठीक, महत्वाची गोष्ट आहे जी मी पाठीमागे तुम्हाला दाखवलं इथे, की ह्या इथे मी दर आठवड्यातून 1 दिवस प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे हा उपक्रम राबवत असतो. त्याच्यात मी विद्यार्थ्यांचे सगळे बॅचमधले असतील, नॉन बॅचमधले, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देत असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला या नंबरवरती मेसेज करायला सांगितले आणि डिटेल्स पाठवायला म्हणून सांगितले. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते दिलखुलास पद्धतीने विचारू शकता. ओके, चलो, त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे की बुवा आता आम्ही पर्सनल मेंटरशिप वगैरे तुम्ही म्हणताय, ठीक आहे, माझी नाही बॅच केली, दुसऱ्याची करा, काही प्रॉब्लेम नाही, माझं काही म्हणणं नाहीये. त्याचा घेण्याचा काय फायदा होतो स्पष्ट पद्धतीत सांगा. हे बघा, अभ्यास संपूर्ण महाराष्ट्र करतोय, तर सगळे लिस्टमध्ये आहेत का, किंवा सगळ्यांचा स्कोर येतोय का, ते फक्त नॉलेज सगळ्यांकडे आहे. असं नाही की माझ्यापेक्षा हजारो पद्धतीने किंवा पोस्ट मिळाले त्याच्यापेक्षा तो म्हणतो की माझ्यापेक्षा खूप हुशार विद्यार्थी असतील, तर तो लागलाय कारण त्याने एक्झाम क्रॅक केलेली आहे. नॉलेज विषयाचा तज्ज्ञ वेगळं, तर नॉलेज असणं वेगळं, परीक्षा क्रॅक करणं, त्या परीक्षेत तेवढे गोल करणं, जेवढ्या आयोगाला अपेक्षित आहेत तेवढं होणं, ती एक वेगळी गोष्ट आहे. ती योग्य दिशा असली पाहिजे, योग्य दिशेने योग्य आपले प्रयत्न असले तर यश मिळतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने गेले तर अवघड होतो, म्हणजे आपली एक तर एनर्जी जाते. 2 वर्ष आपण अभ्यास करतो आणि चुकीच्या डायरेक्शन करतो, मग मरगळ येते की काय अभ्यास तर केलाय, काय यश येत नाही, जाऊ दे रे, अवघड आहे एमपीएससी.
त्याच्यामुळे 1 वर्ष 2 वर्षच करायचं आहे, पण परफेक्ट डायरेक्शनने करायचं आहे. उद्या असं नको वाटायला की साला चुकीच्या पद्धतीने अभ्यास केला. नाही, परफेक्ट पद्धतीने केला. ठीक आहे, काही गोष्टी कमी पडलो, ठीक आहे, अजून करू, एखाद्या वर्ष 6 महिने बस काढू पोस्ट, नाही दुसऱ्या गोष्टी करू. मनाला समाधान असलं पाहिजे की बाबा नाही मला सांगणार कोणी नव्हतं, मी काही अभ्यास केला रे, मी लय चुकीचं केलं रे, मी ह्या नोट्स काढल्या त्या नोट्स काढल्या. हे असं बोलून फायदा नाही. आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ जात असतो, ही गोष्ट लक्षात ठेवत चला. ओके, टाइम सेव्हिंग झाला पाहिजे. आपल्या जीवनातला टाइम हा स्पेसिफिक आहे. तुमच्या जीवनातला दररोजचे 24 तास आहेत, माझे 24 तास आहेत, वेळ वाचला पाहिजे तो परफेक्ट. मी खूप विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, खूप विद्यार्थी बॅचेसमध्ये घेतात, बॅच घेत आहेत, मेसेज करतायत की खूप आम्हाला तुम्ही भेटलेच नाही, खूप चुकीच्या पद्धतीने आम्ही अभ्यास केला, खूप असं म्हणजे अक्षरशः वाटतं की म्हणजे नोट्स पण पाठवा म्हणतो त्यांना. खूप खूप पुस्तकं लिहून काढतात याच्यावरती, खूप लिहून काढलेलं त्यांनी, खूप वाचन केलंय, सगळं केलंय, वेळ तिथेच गेला. जुन्या आयोगाचे प्रश्न पाहिले नाही, फक्त पुस्तक वाचले, पुस्तकं टार्गेट केली, आयुष्याची 4-4, 5-5 वर्ष घातली. नंतर त्यांना कळलं की मी अभ्यास तर केला सगळा, पण एक्झामच फोकस नाही केली. दोन्ही एक्झाम केल्या, कधी एक एक्झाम फोकसच नाही केली, एक केली तर 6 महिन्यात पास झालो असतो. दोन्ही करण्याच्या नादात रिव्हिजन झालं नाही, अभ्यास भरपूर झाला, पण परीक्षेच्या आधी झांबळून गेलो, परीक्षेची डिमांड कळली नाही, सिली मिस्टेक झाल्या, सोपे सोपे प्रश्न चुकले. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सांगतोय की पर्सनल मेंटरशिप कुणाची घ्या, त्याला सरेंडर व्हा, विचारा जास्तीत जास्त किंवा असं असं आहे, असं करू का तसं करू, माझा टाइम टेबल बघा, त्याचा फीडबॅक द्या त्यांना, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ओके, चला त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करा. की सांगितलंय, मस्त स्ट्रॅटेजी लेक्चर बघितलंय, मग लगेच 2 दिवसात दुसऱ्याचं बघितलं, 4 दिवसांनी त्याचं बघितलं, असं नका करू. सांगितलंय ना की तुम्ही फक्त कर्म करो, फल की चिंता मत करो, सलेंडर होऊन जा. किंवा पुढचे 6 महिने मी यांचा ऐकणार, बस सलेंडर. बघा सगळ्यांचं, असं नाही की युट्यूबला व्हिडिओ बघून बघा, पण जे सांगितले, आता मी जे सांगतोय स्ट्रॅटेजी ते लिहून काढतात विद्यार्थी, ते समोर असलं पाहिजे. इतिहासचा अभ्यास करतोय मी, इतिहासची स्ट्रॅटेजी लेक्चर बघितलं, माझ्या डोक्यात फिट, हे पुस्तक एवढं 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 हे बस. हा, एक्स्ट्रा हे मी जे सांगतोय ते झाल्यानंतर मग काही पण ऍड करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुमचं हेच जर झालं नसेल तर तुमचा पराभव निश्चित आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, बॅचमध्ये पहिलं लेक्चर माझं असतं बुकलिस्टचं, दुसरं असतं प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी, महाराष्ट्राचा इतिहास स्ट्रॅटेजी त्याची, कुठल्या एमपी टॉपिक काय कसं काय सोडून द्यायचं, बस भारताचा इतिहास तसं, भूगोल हे एक एक विषयाचा असं असतं, याचा तुम्हाला फायदा होत असतो. याच्याशिवाय रिझल्ट येत नसतो, ही गोष्ट महत्वाची आहे. ओके, चला त्याच्यानंतर तुमचे जे इफोर्ट्स आहेत, तुमची जी मेहनत आहे ती योग्य डायरेक्शन असली पाहिजे. जर ती योग्य डायरेक्शन नसेल तर तुझा करेक्ट कार्यक्रम होतो, आयुष्यातला अमूल्य असा वेळ जातो आणि नंतर फक्त पश्चाताप राहतो की यार कुणी सांगणार नव्हतं, यार मी खूप मेहनत करायला तयार होतो, जर कुणी व्यक्ती जर भेटला असता की अरे हे एवढंच कर, एवढंच वाच, आणि जर मी तेवढं केलं असतं, सगळे जिद्द चिकाटी सगळं होतं, पण कोणी सांगणार नव्हतं. जर कोणी सांगणार असतं तर रक्त आठवलं होतं सगळं. पण चुकीच्या डायरेक्शनने जर अभ्यास केलाय हा, असं होता कामा नये विद्यार्थ्यांना. तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे सांगताय बॅच बीच विकण्यासाठी म्हणून मी सांगतं काय, माझीच घ्या, दुसऱ्याची घ्या, काही प्रॉब्लेम नाही. चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नका. क्लास न लावताही अभ्यास करता येतो, जर हे असं डायरेक्शन एवढं डोक्यात असेल तर. क्लास लावूनही अभ्यास करता येतो, पण ही जी गोष्ट सांगितली या इतके काही मिनिटं झाले असतील तेवढ्यात, त्याचं प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर त्याचा फायदा होतो. क्लास न लावताही तुम्ही पोस्ट काढू शकता, क्लास लावूनही पोस्ट काढू शकता. पण आता जेवढी बडबड या व्हिडिओमध्ये सगळी केलेली आहे, हे सतत सतत तुमच्या डोक्यात असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात असतील तरच पोस्ट भेटेल. मग क्लास लावून काढा किंवा न लावून काढा, काही प्रॉब्लेम नाही. मी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या आत्तापासून पोस्ट जोपर्यंत गुलाल लागत नाही तोपर्यंत त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. आणि युट्यूबवरचे सगळे व्हिडिओ याच्या संबंधित तुम्ही नक्की बघून घ्या. ज्यांना वाटतं किंवा असं तुम्ही परफेक्ट सांगताय तर तुम्ही ज्या विषयाची ती बॅच जॉईन करू शकता. ओके, ज्याच्या एक्झामची. चलो त्याच्यानंतर पुढे मी सांगितलेलं ते तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील तर 9421442436 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मला डिटेल्स पाठवू शकता. आणि स्वराज अकॅडमी ओम सर हे ॲप्लिकेशन तुम्ही त्याच्यावरती डाउनलोड करू शकता. ओके, ह्या सगळ्या डिटेल्स या व्हॉट्सअपला पाठवा. आणि आपल्या ज्या रेग्युलर बॅचेस टेस्ट सिरीज असेल, राज्यसेवेची, कंबाईनची, त्याच्यानंतर आपली सुपर 60 बॅच, ओके, राज्यसेवेची, त्याच्यानंतर गुलाल बॅच, कंबाईनची आणि मराठीची ही बॅच. ओके, जी बॅच पाहिजे किंवा अजूनही युट्यूब आपलं जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करून ज्या विषयाची बॅच घेऊ शकता. गरजेनुसार तुम्हाला जी वाटते घ्या. आणि काही जे प्रश्न असतील की बाबा बॅच वगैरे सध्या घ्यायची नाही नंतर घेऊ, तर मग व्हॉट्सअपला मी आहेच उपलब्ध. इथे तुमचे जे काही प्रश्न असतील हे सगळे डिटेल्स पाठवा आणि दिवसभरात तुम्हाला 100% रिप्लाय येतो.
ओके. कॉल जर डायरेक्ट केला तर प्रत्येकाचा कॉल डायरेक्ट रिसिव्ह होत नाही. कॉलिंग टाईम घेऊन कॉल करा. आज नाही कॉल माझ्याकडून रिसिव्ह झाला तर उद्या मेसेज करा ना परत. काय पैसे लागतात का तुम्हाला? सर उद्याचा कॉलिंग टाईम द्या. 2 दिवसात 48 तासाच्या आत मी 100% कॉल बॅक करतो. जर जास्त कॉल आले तर रेग्युलर आता कॉल भरपूरच येतात मग त्या वेळेस होतं. 1 दिवस 3 दिवस लागतील. इतकं काय लाजायचं का? उधारी एक काय 3 दिवसात तर 100% विषयच नाही. पण 2 दिवसात 1 दिवसातच असतं. त्यामुळे एखाद्या कॉल नाही उचलला तर नाराज होऊ जाऊ नका. व्हॉट्सअपला मेसेज करायचा की सर असा कॉल केला होता, माझा हा प्रश्न आहे. मग मी रिप्लाय देईल. नाही म्हणेल परत वाटलं उद्या परत मेसेज करायचं, सर कॉलिंग टाईम द्या. 3 दिवसात एकदा लावायला तुझं काम होणं गरजेचं आहे ना. कॉल नाही उचलला नाराज होणार. मेसेज करणं मला कळलं पाहिजे ना तुझं अर्जंट होतं म्हणून. अशा तर भरपूर कॉल येतात. तू महत्वाचा आहेस, तू मेसेज करतोयस म्हणून हे देखील कळलं पाहिजे. ओके. अशाच जबरदस्त लेक्चरचं पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. व्हिडिओ पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.